जय भीम जय श्री मंडळी. भाईसाहब आरसीएल क्रूज इंडस्ट्रीमध्ये सध्या 1-2 नाही तर टोटल 7 ओपन पोझिशन आहेत. आरसीएल म्हणजे रॉयल कॅरिबियन क्रूज इंडस्ट्री. तर यस मंडळी, रॉयल कॅरिबियनची एक क्रूज आहे ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी क्रूजेस. तर या शिपमध्ये वॅकन्सी आहे फॉर 7 डिपार्टमेंट. पहिले जे ओपन पोझिशन आहे ती आहे फोटोग्राफर्स. तर फोटोग्राफरचं काम काय असतं, ऑनबोर्ड जेवढे पण गेस्ट असतात त्यांचे फोटोज काढायचे. आपलं स्टेप बाय स्टेप जेवढी पण तुमची थीम असेल, पार्टी थीम्स वगैरे असतात, प्रॉपर तुमचे फोटोज काढ, त्यांचं आय डी कार्ड असतं, त्या आय डी कार्डवर तुम्ही चार्ज करायचं असतं. एवढंच असं तुम्हाला जो पण स्केड्यूल दिला जाणार तुमच्या मॅनेजरकडून तेवढं त्यांचे फोटोज काढायचे असतात. टार्गेट वगैरे काही नसतं त्या क्रूज इंडस्ट्रीमध्ये. दुसरी जी ओपन पोझिशन आहे ती आहे फॉर स्टोर्स असोसिएट. म्हणजे झाला स्टोर्स म्हणजे आपण जेवढं पण आपण स्टॉक्स वगैरे मागवणार, म्हणजे जेवढं पण जेवण किचनचं सामान असणार आहे ते सगळं स्टोअर किपरचं असणार आहे. त्याची एक्सपायरी चेक करणं, त्याचं इतर काय अजून पण खूप सारे असतात त्यांचे प्रोडक्ट असतात. माल कुठून घ्यायचा, माल कुठून द्यायचा, कसं एक्सपायरी चेक करायची, कोणाला माल किती द्यायचं हे ते काम असतं स्टोअर किपरचं. तिसरं जे आहे ते आहे फॉर स्पोर्ट्स स्टाफ. तर जेवढे पण क्रूज इंडस्ट्रीमध्ये जेवढे पण मुलं खेळायला वगैरे तर ज्यांचे स्पोर्ट्स ऑर्गनाईज करायचं असतं ओपन डेकला, ते सगळं स्पोर्ट्स स्टाफचं काम असतं. ही आहे आपली ओपन पोझिशन. नंतर मग पोझिशन आहे ती आहे फॉर ॲक्टिव्हिटीज होस्ट. म्हणजे एक ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज तुम्ही करायची. तुमची एक टीम असणार क्रूजमध्ये. तर जेवढे पण गेस्ट येणार त्यांना काय असं बोर नाही झालं पाहिजे ऑनबोर्ड म्हणून त्यांना काय एक कोणते पण एक ॲक्टिव्हिटीज क्रिएट करायच्या असते दिवसभर त्यांना एकदम बिझी ठेवण्यासाठी. तर अशी त्यांची पोझिशन असते. नंतर आहे आपलं यूथ स्टाफ. म्हणजे यूथ स्टाफ म्हणजे काय, त्याला म्हटलं जातं काउन्सिलर्स. म्हणजे काउन्सिलर्स म्हणजे जेवढे पण किड्स वगैरे असतात, लहान मुलं असतात, तर ते पण असतात क्रूजमध्ये. तर त्यांना पण बोर झालं पण म्हणून त्यांचे पण एक यूथ काउन्सिलर असं मग त्यांना शिकवतात ABCDs वगैरे. त्यांचे काय मग अजून पण त्यांचे इतर असे छोटे थीम्स वगैरे असतात क्रिएट करणार, म्हणजे मुलांना पण बोर झालं पाहिजे ऑनबोर्ड, त्यासाठी असतात यूथ काउन्सिलर्स. त्याच्यानंतर आहे आपलं क्रूज सेल्स असोसिएट. म्हणजे काय झालं मर्चंडाईज. तर मर्चंडाईज पण सगळ्या क्रूजमध्ये मर्चंडाईज असतात. मग जेवढे पण गेस्ट येणार त्यांना जे शॉपिंग वगैरे करायचे असते, काही डायमंडचे ज्वेलरीज वगैरे असतात, काही शॉपिंगचे बॅग्स वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी त्यांना म्हणलं जातं मर्चंडाईज. तर त्यांची पण पोझिशन आहे. आणि सगळ्यात लास्ट आहे DJ. तेच मंडळी, DJ पण ह्यांना गरज आहेत. तर ह्या सगळ्या पोझिशनची काही क्रायटेरिया पण, तर क्रायटेरिया नेहमीसारखे 4 स्टार 5 स्टारचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे रे या फील्डमध्ये अप्लाय करण्यासाठी. इंग्लिश तुमची फ्लुटमध्ये पाहिजे, कारण की रॉयल कॅरिबियन क्रूज इंडस्ट्री. एवढे पण फ्लुट नसेल तरी पण चालेल, काय 30% आलं तरी पण इनफ आहे. एक्सपिरियन्स जेवढ्या पण फील्डचा तुम्हाला पाहिजे त्यातच तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स पाहिजे, कारण की ते लोक तुम्हाला प्रश्न विचारणार त्या फील्डमध्ये ते घेण्यासाठी. तर हा सगळं तुम्हाला नॉलेज पूर्ण पाहिजे A to Z. तर हे अप्लाय करायचं असेल तर www.r3gcareers.com ही आहे साईट. ह्याच्यावर अप्लाय करा. अँड देन ऑल द बेस्ट फॉर ऑल द 7 डिपार्टमेंट्स. अँड देन सी यू